नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य हा भाग पाहिला होता। आजच्या या तासिकेमध्ये आपण नागरिकत्व प्राप्त करण्याचे मार्ग, त्याचे प्रकार हा भाग बघणार आहोत। चला तर नागरिकत्व हा भाग आपण आजच्या तासिकेला बघूया। त्याचं थोडक्यात प्रास्ताविक आपण या ठिकाणी बघू। प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की नागरिकत्वाची ही जी संकल्पना आहे ही राज्या इतकीच प्राचीन आहे। ही संकल्पना प्राचीन ग्रीसमधील अथेन्स या नगरराज्यात सर्वप्रथम उदयास आली। त्यानंतर रोम आणि युरोपमधील अन्य देशात तिचा प्रसार झाला, कारण त्या काळात गुलाम स्त्रिया व मुले यांना नागरिकत्वाचे हक्क नसायचे। पेरिक्लिसच्या काळात अथेन्समध्ये जनतेचे 2 भागात विभाजन करण्यात आले होते। त्यापैकी एका वर्गाला राजकीय व सामाजिक अधिकार प्राप्त होते, तर दुसऱ्या वर्गांना त्यांना नागरिक म्हटले जात असे, तर दुसऱ्या वर्गातील लोकांना गुलाम म्हटले जात असे। नागरिक नगरराज्याच्या कारभारात सक्रियतेने सहभागी होऊ शकत असे, परंतु गुलामांना कुठल्याही प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी नव्हता। फ्रेंच राज्यक्रांतीनंतर मात्र हे समीकरण बदललं। फ्रेंच नगर राज्यक्रांतीनंतर नागरिकांच्या किंवा नागरिकत्वाच्या संकल्पनेमध्ये विस्तार झाला। राज्य राजकारणामध्ये प्रौढ व्यक्तीच्या नागरिकत्वाची व्यापक संकल्पना पुढे आली आणि आज सार्वत्रिक मताधिकाराच्या तत्वाने लोकशाही राज्यातून एक प्रौढ मताधिकाराचं तत्व समोर आलेलं आहे आणि प्रत्येक देशाचा नागरिक किंवा नागरिकत्व स्वीकारलेला व्यक्ती आज त्या देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीमध्ये सक्रियतेने सहभाग नोंदवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नेमका नागरिकत्वाचा अर्थ काय किंवा कशाला म्हणायचं नागरिक? या ठिकाणी श्रीनिवास शास्त्री आहेत, हे एक मोठे विचारवंत आहेत। या विचारवंतांनी सांगितलं की नागरिक म्हणजे अशी व्यक्ती की जी राज्याची सदस्य असते आणि समाजाच्या सर्वोच्च नैतिक कल्याणासाठी स्वतःला परिपूर्ण बनवून स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न तिच्याकडून सतत केला जातो। की काय म्हणतात श्रीनिवासन शास्त्री की नागरिक म्हणजे अशी व्यक्ती की जी राज्याची सदस्य असते, म्हणजे राज्याचा सदस्य असलेली ती व्यक्ती समाजाच्या सर्वोच्च नैतिक कल्याणासाठी स्वतःला परिपूर्ण बनवत असते, सोबतच स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्नसुद्धा तिच्याकडून केला जात असतो। अशी व्यक्ती म्हणजेच नागरिकत्व स्वीकारलेली व्यक्ती। तर नागरिकत्वाचे 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक नागरिकत्व, दुसरं आहे स्वीकृत नागरिकत्व। सर्वप्रथमचं नैसर्गिक नागरिकत्व कशाला म्हणायचं ते आपण बघू। या प्रकारामध्ये आहे नैसर्गिक नागरिकत्वाची वंश आणि भूमी हे 2 प्रमुख आधार आहेत। वंश तत्वानुसार एखाद्या मुलाचे आई वडील ज्या देशाचे नागरिक असतील त्या देशाचे त्याला आपोआप नागरिकत्व मिळते, अर्थात वंश तत्व हा जन्मसिद्ध किंवा नैसर्गिक नागरिकत्व प्राप्त होण्याचा पहिला प्रमुख आधार आहे। म्हणजे एखाद्या अपत्याचा जन्म मायदेशाच्या बाहेर झालेला असला तरीही त्यांना त्याच्या आईवडिलांच्या देशाचे नैसर्गिक नागरिकत्व त्याला प्राप्त होत असते। दुसरं तत्व आहे तर भूमी तत्व, म्हणजे ज्या मुलाचा जन्म ज्या देशाच्या भूमीवर झाला असेल त्या राज्याचे नागरिकत्व त्याला आपोआप प्राप्त होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जन्म झालेल्या मुलाचे आई वडील दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिक असले तरी त्याच्या मुलाला भूमितत्वाच्या आधारे नागरिकत्व प्राप्त होते। उदाहरणार्थ भारताच्या नागरिक असणाऱ्या आई वडिलांनी त्यांच्या मुलाला इंग्लंडमध्ये जन्म दिला असेल तर त्या मुलाला इंग्लंडचे नागरिकत्व प्राप्त होते। अशा जन्म झालेल्या मुलाच्या नागरिकत्वाला नैसर्गिक नागरिकत्व असं म्हटलं गेलेलं आहे। दुसरा आहे स्वीकृत नागरिकत्वाचा प्रकार। तर स्वीकृत नागरिकत्व कशाला म्हणायचं तर स्वीकृत नागरिकत्व हा नागरिकत्वाचा दुसरा प्रकार आहे। परकीय देशाच्या व्यक्तीला जर एखाद्या राज्याचे नागरिकत्व मिळवायचे असेल तर त्या राज्याने निर्धारित केलेल्या कायदेशीर अटी पूर्ण करून नागरिकत्व मिळवता येते। अशा नागरिकांना स्वीकृत किंवा अंगीकृत नागरिकत्व म्हटलं गेलेलं आहे। स्वीकृत नागरिकत्व देण्याच्या पद्धती किंवा अटी निरनिराळ्या राज्याच्या वेगवेगळ्या असू शकतात, मात्र विशिष्ट काळ वास्तव्याची अट बहुतेक सर्वच देशात सारखी असते। म्हणून हे जे नागरिकत्व असतं हे स्वीकृत नागरिकत्व आहे। त्यानंतर नेक्स्ट मुद्दा येतो विद्यार्थी मित्रांनो की भारतीय नागरिकत्वासंबंधीच्या काही तरतुदी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा भारतीय नागरिकत्व प्राप्त होण्यासाठी काही पुढील अटी सांगण्यात आलेल्या होत्या। जसं की पहिली अट आपण त्या ठिकाणी पाहू, जन्मजात नागरिक
कशाला म्हटलं गेलं जन्मजात नागरिक? त्याच्यामध्ये अ नंबर आपल्याला सांगता येईल, तिचा जन्म भारतात झालेला असला पाहिजेत, तीच व्यक्ती भारतीय नागरिक म्हणता येईल. त्यानंतर ब नंबर म्हणता येईल, त्याचे आई वडील भारतात जन्मलेले असतील तरच त्याला भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल. त्यानंतर क नंबर आहे की 26 जानेवारी 1950 पूर्वी कमीत कमी 5 वर्षे त्याचे भारतात वास्तव्य असेल अशा सर्व व्यक्तींना राज्यघटनेने भारतीय नागरिकत्व प्रदान केलेले आहे. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे की शरणार्थी नागरिक. तर शरणार्थी नागरिक म्हणजेच कोण? या श्रेणीमध्ये अशा सर्व व्यक्तींचा समावेश होतो की जे 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तानातून भारतात आले होते. ज्या व्यक्ती 1948 नंतर भारतात आल्या असतील आणि ज्यांनी कमीत कमी 6 महिने भारतात वास्तव्य केले असेल आणि ज्यांनी नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज सादर केला असेल अशा सर्वांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. पाकिस्तानमधून भारतात आलेल्या नागरिकांसाठी काही अटी व शर्ती कलम 6 व 7 नुसार पुढीलप्रमाणे ठरवण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये अ, ती व्यक्ती किंवा तिचे आई वडील किंवा आजी आजोबांचा जन्म भारतात झालेला पाहिजे. ब, त्याचे आई वडील किंवा आजी आजोबांचा जन्म अविभाजित भारतात झालेला असेल. क नंबर आहे, भारतात आल्यानंतर तो इथे स्थायिक झाला असेल. ड नंबर आहे, पाकिस्तानात गेला पण काही काळानंतर पाकिस्तान सरकारची परवानगी घेऊन भारतात स्थायिक होण्यासाठी परत आले असतील. अशा व्यक्तींना शरणार्थी नागरिकत्व म्हणून नागरिकत्व प्रदान केले जाऊ शकतं. त्यानंतर नंबर 3, विदेशात राहणारे भारतीय नागरिक. कलम 8 नुसार प्रवासी लोक विदेशात राहत असले तरी मूलतः भारतीय आहेत असे लोक भारताचे नागरिक बनू शकतात. अशा व्यक्तींसाठी सुद्धा काही थोडक्यात अटी सांगितलेल्या आहेत. त्या अटींची पूर्तता जर केली तर त्यांना भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाऊ शकतं. ज्यामध्ये अ नंबर, त्या व्यक्तीचा त्याच्या आईवडिलांचा किंवा आजी आजोबाचा जन्म हा भारतात झालेला असेल. ब नंबर, त्या व्यक्तीने विदेशातील भारताच्या राजदूताकडे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केलेला असेल तर अशा व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट कायदा येतो विद्यार्थी मित्रांनो की 1955. या अगोदर आपण 1950चा 26 जानेवारी 1950चा पाहिला. आता 1955चा भारतीय नागरिकत्वाचा कायदा आहे. ज्यामध्ये नंबर 1 येतं भूमी किंवा जन्मजात नागरिकत्व. यामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल अशा प्रत्येक व्यक्तींना भारतीय नागरिक समजले जाईल. परंतु परकीय देशातील व्यक्ती, विदेशी व्यक्तीची मुले किंवा शत्रू देशाचा नागरिक असणाऱ्यांची मुले यांना मात्र नागरिक समजता येणार नाही. त्यानंतर नंबर 2, वंश तत्वानुसार नागरिकत्व. पहा, 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारताच्या बाहेर जन्म झालेली मुले परंतु त्या मुलांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील भारताचे नागरिक असतील तर अशांना नागरिक म्हणून नाव नोंदवता येते. त्यानंतर 3 नंबर आहे नोंदणीकृत नागरिकत्व. नोंदणीकृत नागरिकत्वामध्ये पुढील 5 प्रकारचे लोक भारतीय नागरिक बनू शकतात. त्यामध्ये अ, अशा भारतीय व्यक्ती की ज्या भारताच्या निवासी आहेत आणि नागरिक म्हणून नोंदणी अर्ज देण्याच्या पूर्वी कमीत कमी 6 महिने भारतात त्यांचे वास्तव्य झालेले आहे. ब, अशा भारतीय व्यक्ती की ज्या विभाजनापूर्वी भारताबाहेर एखाद्या देशाच्या निवासी आहेत. क, अशा विदेशी स्त्रिया की ज्यांनी भारताच्या पुरुषासोबत विवाह केला आहे किंवा करणार आहेत. आणि ड, विदेशात जन्म झालेली भारताच्या नागरिकांची अल्पवयीन अपत्य. आणि शेवटी ई, राष्ट्रकुल संघटनेची सदस्य राष्ट्रे आणि आयर्लंड गणराज्यातील प्रौढ व्यक्ती या नोंदणीकृत नागरिकत्व स्वीकारू शकतात. त्यानंतर नंबर 4 येतं की परदेशी व्यक्तींना स्वीकृत नागरिकत्व. पहा, कोणतीही व्यक्ती वरीलपैकी कोणत्या श्रेणीत बसत नसेल तर अशा व्यक्तींना स्वीकृत नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी पुढील काही अटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामध्ये नंबर अ, तो अशा देशाचा नागरिक नसावा की अशा देशाच्या नागरिकावर भारताचे स्वीकृत नागरिकत्व मिळवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे की ती व्यक्ती अशा देशाचा नागरिक नसावा की भारतानं त्या देशाच्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व स्वीकारण्यास बंदी घातलेली आहे. अशा देशाचा व्यक्ती भारताचा नागरिक होऊ शकत नाही. त्यानंतर ब, त्याने आपल्या देशाचे नागरिकत्व सोडून दिले आहे
अशी सूचना त्याने संघ सरकारला दिलेली असावी. त्यानंतर तो भारतात कमीत कमी 12 वर्ष राहिलेला असावा किंवा त्याने भारत सरकारची नोकरी केलेली असावी. 12 वर्षामधील कमीत कमी 4 वर्ष भारताचा निवासी असावा किंवा त्याने भारत सरकारची नोकरी केलेली असावी. तो प्रामाणिक व उत्तम चारित्र्यवान असावा. त्याला अधिकृत भाषेपैकी भारताची कोणतीही एक भाषा अवगत असावी. त्यानंतर शेवटी येतं नंबर, त्यामध्ये भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्याने नोकरी किंवा वास्तव्य करण्यास इच्छुक असावा. त्यानंतर 5 नंबर येतो देशाचा प्रादेशिक विस्तार. भारतीय संघराज्यात एखादा नवीन प्रदेश सामील करण्यात आला तर भारत सरकार त्या प्रदेशातील सर्व व्यक्तींना नागरिकत्व देऊ शकते. उदाहरणार्थ 1950 नंतरच्या काळात गोवा, सिक्कीम, दीव दमण, पांडिचेरी, नगर हवेली इत्यादी सर्व भूप्रदेश भारतीय संघराज्यात सामील झाले आहेत. तेथील सर्व लोकांना नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीनं 1955च्या भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यानुसार भारताच्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकतं. त्यानंतर शेवटी आहे नागरिकत्व गमावण्याची पद्धती, की हे नागरिकत्व कशा पद्धतीनं गमावलं जाऊ शकते किंवा गमावलं गेलेलं आहे. यामध्ये पहा पुढील काही कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की त्या कारणावरून नागरिकत्व हे त्या व्यक्तीचं हे संपुष्टात येऊ शकतं. त्याच्यामध्ये नंबर 1, दुसऱ्या इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले असेल तर. एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल तर त्याचं ॲटोमॅटिकच या ठिकाणचं नागरिकत्व काय होतं, संपुष्टात येतं. नंबर 2, एखाद्या स्त्रीने दुसऱ्या देशातील नागरिकासोबत विवाह केला असेल तर अशा वेळेस सुद्धा त्या स्त्रीचं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं. परराष्ट्रात सरकारी नोकरीवर गेल्यास एखाद्या राष्ट्रामध्ये तो नोकरीसाठी जर गेला असेल तर त्याचं या देशाचं नागरिकत्व संपुष्टात येतं. दीर्घकाळापर्यंत मातृभूमीपासून दूर राहिला असेल तरीसुद्धा त्याचं नागरिकत्व संपुष्टात येऊ शकतं. त्यानंतर आहे 5 नंबर, देशद्रोहासारखा एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर त्याने केला असेल तर अशा व्यक्तीला भारतीय नागरिकत्वापासून दूर केल्या जाऊ शकते. आणि नंबर 6, सैन्यातून त्याने जर पलायन केलं असेल तर अशा वेळी त्याचं नागरिकत्व गमावलं जाऊ शकते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, नागरिकत्वाचा हा जो अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो तो नागरिकामधील एक गुणक्षमतेवर राज्याची प्रगती अवलंबून असते. देशाचे नागरिक परिश्रमी, एकनिष्ठ व बुद्धिवादी असतील, राष्ट्रभक्तीची भावना, देशनिष्ठा व देशप्रेम त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले असेल तर ते राज्य जलद गतीने प्रगती करू शकते. चांगल्या गुणाच्या अभावी राज्याचा विकास थांबतो. म्हणून नागरिकांनी चांगल्या गुणाचा अंगीकार बाळगावा यासाठी प्रत्येक राज्य हे प्रयत्नशील झालेले असते. अशा पद्धतीनं एकंदरीत भारतीय नागरिकत्व किंवा नागरिकत्वाची ही संकल्पना, तिचा अर्थ 26 जानेवारीच्या नंतरचा कायदा आणि 1955 नंतरच्या नागरिकत्वाच्या कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या तरतुदी स्पष्ट करता येऊ शकतात. सोबतच हे नागरिकत्व गमावण्याच्या पद्धतीसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण थांबू. थँक्यू.